नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वीच्या पुस्तकामधील पाठ क्रमांक 18 अवकाशाचे निरीक्षण, दुर्बिणी यामधील घटक चंद्रादुर्बीण याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. चंद्रादुर्बीण क्ष किरण ग्रहण करून त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी 1999 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने क्ष किरण दुर्बीण अवकाशात सोडली. क्ष किरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला गेला. या चंद्रादुर्बिणीने तारे व दीर्घिका यांच्याविषयी खूप उपयुक्त माहिती मिळवून दिली आहे. चंद्रा हे नाव प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या स्मरणार्थ दिले आहे. चंद्रादुर्बीण पृथ्वीभोवती असणाऱ्या वायुमंडलामुळे तिच्या दिशेने येणारे क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील प्रकाश किरण त्यांच्या लहर लांबीनुसार वाटेतच शोषले जातात. त्यांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोचणे मानवजातीच्या कल्याणाचेच आहे. परंतु म्हणून त्याच्या निरीक्षणाचा ध्यास मानवाने सोडलेला नाही. तो अंतराळ तंत्रज्ञानात प्रगती करीत फुगे, रॉकेट, विमान वा उपग्रह यांची मदत घेत वायुमंडलाच्या वरच्या थरावरून या किरणाचा वेध घेत आहे. क्ष किरण जेव्हा एखाद्या पदार्थातून सोडले जातात तेव्हा त्यांची त्या पदार्थातील अणूतील इलेक्ट्रॉनशी टक्कर होते. अशा वेळी ते इलेक्ट्रॉन्स क्ष किरणाहून अधिक ऊर्जा घेतात किंवा अणूतील गर्भाच्या आकर्षणापासून मुक्त होतात. त्यामुळे त्यांच्यातील वाढलेली ऊर्जा दृश्य प्रकाशाच्या रूपात मोजता येऊ शकते किंवा मुक्त झालेल्या इलेक्ट्रॉनमुळे क्ष किरणाच्या शक्तीचा अंदाज बांधता येऊ शकतो. चंद्रादुर्बीण 23 जुलै 1999 मध्ये भारतीय अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ चंद्रा हे नाव देण्यात आलेली कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातील अवकाशीय वेधशाळा नासाकडून प्रक्षेपित करण्यात आली. या दुर्बिणीतील आरसे इरिडियमपासून बनवलेले असून तिचे छिद्र 10 मीटरचे आहे. त्यामुळे ती इतर क्ष किरण दुर्बिणीच्या तुलनेत अधिक संवेदनशील आहे. या दुर्बिणीतून अतिउष्ण किंवा अतिऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या भागांचा वेध घेतला जातो. त्यामुळे आकाशगंगेच्या विस्ताराचा अंदाज घेता येऊ शकेल. या वेधशाळेच्या माध्यमातून तारायुगुले, प्रखर गुरुत्वाकर्षण असणाऱ्या जागा म्हणजेच कृष्णविवरांच्या आकारमानाचे व त्याच्या आत पडणाऱ्या द्रव्याच्या उपलब्धतेचा शोध घेण्याचे काम केले जाते. या सर्व प्रश्नांची उत्तरेच शेवटी विश्वाचे उगमस्थान किंवा भवितव्य ठरवतील. अमेरिकेच्या चंद्रा क्ष किरण दुर्बिणीच्या मदतीने केलेली निरीक्षणे. अमेरिकेच्या चंद्रा या क्ष किरण दुर्बिणीने विश्वाच्या निर्मिती वेळच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या कृष्णविवराचा शोध लावला आहे. कृष्णविवरातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे ते दिसणे शक्य नसते. पण आता विश्वनिर्मिती वेळच्या प्रकाशामुळे एक कृष्णविवर दिसले असून त्याचे वस्तुमान खूप जास्त आहे. ते लाखो प्रकाश वर्षे दूर आहे. हा क्ष किरण प्रवाह बी 30,727 + 409 या क्वासारशी संबंधित आहे.
महाविस्फोटाच्या वेळी म्हणजेच अब्जावधी वर्षापूर्वी कृष्णविवराचे अस्तित्व होते व त्यांच्यामुळे एक शक्तिशाली प्रवाह निर्माण होत होता. त्या प्रवाहातून बाहेर पडलेला प्रकाश हा 2.7 अब्ज वर्षापूर्वीचा आहे. सध्या विश्वाच्या वयाच्या 1/5 काळापूर्वीचा तो प्रकाश आहे. या टप्प्यात वैश्विक सूक्ष्म प्रारणाची म्हणजेच कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशनची तीव्रता जास्त असते. महाविस्फोटानंतर ही प्रारणे त्यावेळी आत्ता जाणवतात त्यापेक्षा जास्त होती. प्रारणांच्या प्रवाहाची लांबी 3,00,000 प्रकाशवर्ष आहे व ती बी 30,727 + 409 या प्रारणसमूहाशी संबंधित आहे. जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवराने मोठे प्रारण प्रवाह निर्माण होतात ते सापडले असून पण त्यातून क्षकिरणे कशी बाहेर पडली असावीत हा वादाचा विषय आहे. बी 30,727 + 409 या वैश्विक प्रणालीत CMBचे प्रमाण वाढलेले दिसते. ते क्षकिरणाच्या तरंगलांबी इतके आहे. ते प्रवाह आपल्याला दिसत असले तरी विश्व 3 अब्ज वर्षाचे होते तेव्हा ते निर्माण झाले आहेत व क्षकिरणापेक्षा ते 150 पट जास्त प्रदीप्त आहेत असे जॅक्सा इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड ॲस्ट्रॉनॉटिकल स्टडीजचे अरोरा सिमॉन्स्कू यांनी म्हटले आहे. कृष्णविवराच्या जेट प्रवाहातील इलेक्ट्रॉन हे प्रकाशाच्या वेगाने जातात व ते CMBच्या प्रारणातून फोटॉनशी टक्कर होत मार्गक्रमण करतात. त्यामुळे फोटॉनची ऊर्जा वाढते व ती क्षकिरणा इतकी होते व त्यामुळे चंद्रदुर्बिणीला त्याचा शोध लागला आहे. याचा अर्थ बी 30,727 + 409 या वैश्विक प्रणालीत इलेक्ट्रॉन हे प्रकाशाच्या वेगाने हजारो प्रकाशवर्ष अंतर कापतात. जेट प्रवाहातील इलेक्ट्रॉन हे रेडिओ लहरीच्या तरंगलांबी इतके प्रखर असतात. त्यामुळे वरील वैश्विक प्रणाली ही रेडिओ लहरी निरीक्षणाने शोधता येते. या प्रणालीतून आत्तापर्यंत एकही रेडिओ लहरी संदेश मिळाला नव्हता पण क्षकिरण प्रतिमेने ते शक्य झाले आहे. चंद्रदुर्बिणीच्या मोठ्या पल्ल्याच्या क्षमतेने ही निरीक्षणे करता आली असे पोलंडच्या जॅगिलोनियन विद्यापीठाचे प्राध्यापक लुकास स्टावर्ज यांनी सांगितले. वैज्ञानिकांना आत्तापर्यंत क्षकिरणाइतक्या प्रकाशमानतेचे फार थोडे जेट प्रवाह शोधता आले आहेत. याचा अर्थ अजूनही अशी कृष्णविवरे असण्याची शक्यता आहे.